नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण डाळवडे बनवणार आहे। डाळवड्यासाठी आपण 1 वाटी एवढी चना डाळ भिजत घातली होती। ती 2 ते 3 तास आपण भिजत घातली होती। आता आपली डाळ छान भिजली आहे। आता आपण यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे। आपण अशी पूर्ण पाणी काढून डाळ ही थोडी कोरडी करून घेतली आहे, म्हणजे पाणी पूर्ण झरू दिले, म्हणजे आपली डाळ अशी आपल्याला पाहिजे ती डाळ वड्यासाठी। ती आपली डाळ तयार आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहे। त्यात आपण 1 चमचा एवढे धने टाकणार आहे, थोडंसं जिरं टाकणार आहे, थोडी सोप टाकणार आहे आणि थोडासा 1 चमचा एवढा ओवा आपण टाकणार आहे। त्यात आपण 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि ही डाळ आपण यात टाकून याचं वाटण तयार करून घेणार। सुरुवातीला आपण धने आणि मिरच्यांचं वाटण तयार करून घेतलंय। आता आपण त्यात चना डाळ टाकणार आहे। आपण यात चना डाळ टाकून घेतली आणि थोडी चना डाळ आपण अख्खीच अशीच ठेवली आहे। याचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते। हे आपण डाळवड्यासाठी टाकणार सारण आपण दळून घेतलंय, मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे। यात आपण पाण्याचा एकही अंश घातलेला नाहीये। हे आपल्याला असं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे वाटण नीट मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। आता आपण ही जी डाळ ठेवली होती या डाळीत हे मिश्रण ॲड करू। या मिश्रणात आपण 1 ते 1.5 हा कांदा कापून घेतलेला आहे तो ॲड करणार आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर ॲड करणार आहे। कढीपत्ता बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण यात टाकणार आहे। 3 ते 4 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आपण ॲड करू। त्यानंतर आपण यात थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे। लाल तिखटाने आपल्या वड्याला छान रंग येतो। आणि आपण यात चवीनुसार मीठ ॲड करू। यात आपण हिंग टाकू आणि यात आपण 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकणार आहे, म्हणजे आपले वडे छान कुरकुरीत तयार होतील। हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण वड्यासाठी तेल तापत ठेवलंय। आपण यातलं 1 पळी तेल घेऊन या वड्यांवर सोडणार आहे, म्हणजे आपले वडे छान कुरकुरीत आणि एकदम ऑइल फ्री होतात। छोटासा एक गोळा घ्यायचा, हाताला तेल लावायचं आणि याच्या साईड पातळ करून घ्यायच्या। मधनं हा गोळा थोडा जाड असला तरी चालेल, असे आपण एकसारखे याचे वडे तयार करून घ्यायचे। तोपर्यंत आपलं तेलही छान तापतं। आपलं तेल छान तापलंय ते आपण चेक करून घेऊ। आता आपण याच्यात थोडंसं सारण टाकलं आणि हे असं वरती येतं, म्हणजे आपलं तेल आता छान तापलंय। गॅस लहान करायचा आणि त्यात आपण वडे सोडून घेऊ। आणि मीडियम गॅसवर आपण छान हे वडे कुरकुरीत असे तळून घेऊ। आपले वडे एकीकडनं फ्राय झाले की आपण ते पलटून घ्यायचे, म्हणजे आपले वडे दोन्हीकडनं छान फ्राय होतील आणि कुरकुरीत आपल्याला छान ऑइल फ्री असे वडे तयार मिळतील। आपले वडे तळून झाले ते आपण आता कढईतनं काढून घेऊ। तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की आपले वडे किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत। प्रकारे आपले डाळ वडे तयार झालेले आहे। हे किती क्रंची झाले हे तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला तोडूनही दाखवते। वरतून कडक आणि आतून नरम असा छान कुरकुरीत आपला डाळ वडा तयार झाला आहे। हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, हा तुम्हाला नक्कीच फार आवडेल। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।